विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 17.1 सोडून पाहणार आहोत. यापूर्वीचे प्रॅक्टिस सेट जर तुम्हाला पाहिजे असतील ना तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आता सुरुवात करूया आपण. इन अ सर्कल, पहिला क्वेश्चन बघा. इन अ सर्कल विथ सेंटर पी, या ठिकाणी एक सर्कल दिलेला आहे, त्याचं सेंटर आहे पी. कॉर्ड ए बी इज ड्रॉन ऑफ लेंथ 13 सेंटीमीटर. ही जी ए बी ही जी कॉर्ड दिसते तुम्हाला ती किती सेंटीमीटरची आहे? 13 सेंटीमीटरची आहे, लक्षात घ्या. सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी, म्हणजे पी क्यू आणि ए बी हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत आणि इथं म्हणजे 90 डिग्रीचा अँगल झालेला आहे. आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द लेंथ ऑफ क्यू बी, म्हणजे क्यू पासून बी पर्यंतचं अंतर किती. ओके, तर आता सोडवायला लागूया. बघा, पहिल्यांदा आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या लिहायच्या. काय दिलंय पहिल्यांदा आपल्याला? लेंथ ए बी दिलेली आहे 13 सेंटीमीटर. ओके, इथं म्हणूया क्वेश्चन 1 चा आन्सर आहे लेंथ ए बी किती दिलेली आहे आपल्याला? 13 सेंटीमीटर. ओके, अजून काय दिलेलं आहे? सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. लिहूया, सेगमेंट पी क्यू इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी, हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. आता काय करायचंय आपण? आता काय करायचंय तर इथं म्हणूया आपण हे दोन्ही काय केलेलं आहे आपल्याला दिलेलं आहे, म्हणून इथं गिवन म्हणूया. ओके, आता बघा, एक गोष्ट तुम्ही शिकला आहात. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, म्हणजे सर्कलच्या सेंटर मधून कॉर्डवर जर परपेंडिक्युलर लाईन आपण काढली तर त्या कॉर्डचे दोन सारखे भाग होतात, म्हणजे त्या कॉर्डला तो दुभागतो असं आपण म्हणणार आहे. म्हणजे ए क्यू सारखा होणार आणि बी क्यू सारखा होणार, किंवा क्यू ए सारखा होणार आणि क्यू बी एक सारखे होणार. मग इथं एक सेंटेन्स लिहायचं, रूल लिहायचं आपल्याला. काय रूल आहे बघा? द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द center of a circle to its chord bisect the chord. ओके, म्हणजे हा जो PQ हा परपेंडिक्युलर आहे या ए बी ला, तो काय करतो? या ए बी चे दोन सारखे भाग करतो. म्हणजेच आता आपल्याला काय काढायचे आहे? क्यू बी ही लेंथ काढायची आहे. मग आपण इथं लिहूया, काय म्हटलं इथं? फाइंड क्यू बी. क्यू बी ची लेंथ काढायची. मग इथं म्हणायचं लेंथ क्यू बी इज इक्वल टू हाफ ऑफ, कशाच्या अर्धी असणार आहे क्यू बी? लेंथ ए बी च्या अर्धी असणार आहे. हाफ ऑफ लेंथ ए बी असं आपण लिहायचं. ओके, आता आपल्याला लेंथ ए बी दिलेली आहे 13 सेंटीमीटर. मग हाफ ऑफ 13, बरोबर. मग आता 13 च्या निम्मे करायचे आपल्याला. मग 13 ला 2 ने इथं डिवाइड करायचं. 2 6 जा 12, 13 मधून 12 गेला, 1 उरला, एक्स्ट्रा 0 घेतला, पॉइंट दिला, 2 5 जा 10, 10 मायनस 10 0, म्हणजे किती आलं? 6.5. किती आलं? 6.5. मग आपण काय लिहिणार? सो लेंथ क्यू बी इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर असं आपण लिहायचे आणि हे आपलं आन्सर असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 1 सोडवायचा आहे. हे जे केलेलं आहे ते आपण रफ वर्क म्हणून केलेलं आहे, हे आन्सर मध्ये लिहायचं नाही. ओके, तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 1 पाहिला आपण. आता क्वेश्चन नंबर 2 पाहूया. आता दुसरा क्वेश्चन बघा मित्रांनो. रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ इज 25 सेंटीमीटर. म्हणजे बघा, हे जे सर्कल दिलेलं आहे
त्याचं सेंटर ओ आहे आणि त्याची जी रेडियस आहे ओडी ती आहे 25 सेंटीमीटर. आपल्याला म्हणलंय फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ लेंथ ऑफ द कॉर्ड इज 48 सेंटीमीटर. ही जी कॉर्ड आहे सीडी ती आहे 48 सेंटीमीटरची आणि आपल्याला सांगितलेलं आहे या सेंटर पासून या कॉर्डचं डिस्टन्स म्हणजे ओपी ची लेंथ आपल्याला शोधायची आहे. ओके, तर आता कशी शोधायची आपण शोधायला लागूया. तर पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी लिहायच्या. रेडियस दिलेली आहे, इथं म्हटलं ओडी ही रेडियस आहे म्हणून आपण इथे लिहूया लेंथ ओडी इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला कॉर्ड दिलेली आहे सीडी म्हणजे लेंथ सीडी इज इक्वल टू 48 सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला शोधायचंय काय ओपी हे डिस्टन्स शोधायचे. ओके, आणि अजून काय दिलेलं आहे ओपी हे काय आहे इथं या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे तर 90 डिग्रीचा अँगल दाखवलेला आहे म्हणून या ठिकाणी आपण म्हणूया सेगमेंट ओपी इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड सीडी. ओके, तर हे आपल्याला इथं दिलेलं आहे. आता तुम्ही जर इथं बघितलं मित्रांनो तर सीडीच्या निम्मा काय असणार आहे पीडी. सीडीच्या निम्मा काय असणार आहे पीडी. या ठिकाणी बघा एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे ओपीडी. हा एक बघा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे दिसतोय का. मग ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा हायपोटेनस असणार आहे आणि पीडी ही साइड 1 असणार आहे, त्याचा बेस असणार आहे. बरोबर, म्हणजे आपल्याला पीडीची लेंथ काढावी लागणार आहे. मग इथे लिहूया आपण लेंथ पीडी इज इक्वल टू बघा लेंथ पीडी ची लेंथ कशी असणार आहे सीडीच्या निम्मी असणार आहे इज हाफ ऑफ लेंथ सीडी. याचं कारण काय लिहिणार आपण इथं कारण लिहूया त्याचं परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द chord बायसेक्ट द chord. हे त्याचं रिझन असणार आहे. म्हणजे सेंटर मधून जर परपेंडिक्युलर काढला तर त्या कॉर्डचे तो 2 भाग करतो. ओके, मग आता लेंथ पीडी तसंच लिहूया इज इक्वल टू हाफ ऑफ सीडी किती आहे बघा कॉर्ड 48चा हाफ. 48 ला 2 ने डिवाइड केल्यावर येणार आहे 24 म्हणजेच लेंथ पीडी किती येणार आहे बघा 24 सेंटीमीटर. लेंथ पीडी इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. ओके, आता ही पीडी जी आहे ती मिळाली आपल्याला 24 सेंटीमीटर मिळाली. बरोबर, ओडी मिळाली 25 सेंटीमीटर दिलेलीच आहे. आता आपल्याला काढायचं आहे ओपी. तर आता इथं बघा इथं एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. बरोबर, इथं एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. मग इथं म्हणूया इन राईट अँगल ट्रायंगल. बघा राईट अँगल ट्रायंगल कोणता तयार झालाय ओपीडी या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय म्हणायचं आपण आता बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसचा थेरम काय सांगतं इथे लिहूया पायथागोरस थेरम हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड फर्स्ट स्क्वेअर प्लस साइड सेकंड स्क्वेअर. आता इथं हायपोटेनस कोणता आहे बघा राईट अँगलच्या समोरचा ओडी. मग इथं म्हणायचं लेंथ ओडीचा स्क्वेअर इज इक्वल टू हा हायपोटेनस झाला. फर्स्ट साइड घेऊया आपण पीडी. फर्स्ट साइड कोणती घेऊया पीडी. लेंथ पीडी स्क्वेअर
प्लस सेकंड साइड घेऊया आपण OP, लेंथ OP चा स्क्वेअर. तर आता OD किती दिलाय आपल्याला बघा 25, मग 25 चा स्क्वेअर. ओके. PD किती दिलाय आपल्याला इथं 24, 24 चा स्क्वेअर, 24 चा स्क्वेअर. ओके. प्लस लेंथ OP चा स्क्वेअर, लेंथ OP चा स्क्वेअर. तर आता बघा 25 चा स्क्वेअर 625, 24 चा स्क्वेअर 576 प्लस लेंथ OP चा स्क्वेअर. आता बघा 625 इथंच राहणार इज इक्वल टू लेंथ OP चा स्क्वेअर इथंच राहणार. हा 576 इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होणार तो मायनस होणार. बरोबर. आता 625 मधून 576 मायनस केल्यावर किती येणार आहे 49 येणार आहे इज इक्वल टू लेंथ OP चा स्क्वेअर. आता आपल्याला काय पाहिजे फक्त लेंथ OP पाहिजे आहे की नाही. म्हणजे या बाजूचं आपण स्क्वेअर रूट लिहिलं तर इकडं 49 चं स्क्वेअर रूट लिहावं लागणार. मग 49 चं स्क्वेअर रूट काय आहे 7, इथं स्क्वेअर रूट लिहायचं स्क्वेअर नाही लिहायचं इज इक्वल टू लेंथ OP. लेंथ OP किती आला तुमचा 7 सेंटीमीटर. म्हणजेच बघा हे जे डिस्टन्स आहे कुठपासून सेंटर पासून कॉर्ड पर्यंतचं डिस्टन्स आहे ते किती आलेलं आहे 7 सेंटीमीटर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघा हे सोडवायचं आहे. मग इथं लिहायचं आपण सो डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 7 सेंटीमीटर. हे असं करायचं आहे. ओके. तर हे अशा पद्धतीने आपण सोडवायचंय. ओके. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. आता मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 पाहूया. बघा O is the center of the circle. Find the length of radius if the chord of length 24 cm is at a distance of 9 cm from the center of the circle. हे सर्कल आहे त्याचा सेंटर आहे O आणि आपल्याला म्हटलेलं आहे फाइंड द लेंथ ऑफ रेडियस. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे O पासून B पर्यंतचं ते आपल्याला शोधायचं आहे. है की नाही. लेंथ OB आपल्याला शोधायची आहे. आपल्याला कॉर्डची लेंथ दिलेली आहे 24 सेंटीमीटर आणि ॲट अ डिस्टन्स फ्रॉम द सेंटर म्हणजे O पासून ही जी कॉर्ड आहे ती किती सेंटीमीटर अंतरावर आहे 9 सेंटीमीटर अंतरावर आहे हे सुद्धा दिलेलं आहे. म्हणून आपण इथं हा जो पॉइंट आहे तो आपण काय घेऊया P घेऊया. कोणता घेऊया पॉइंट इथं हा पॉइंट आहे P असं घेऊया. आता आपल्याला काय काढायचंय OB काढायचा आहे. पण त्यापूर्वी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जो राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे बघा हा जो राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे OPB. बरोबर. मग आपल्याला पहिल्यांदा PB काढावा लागणार आहे. बरोबर. आता पूर्ण AB जर 24 सेंटीमीटरचा असणार आहे तर PB किती असणार आहे 12 सेंटीमीटरचा त्याच्या निम्मा. मग आपण पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी लिहूया. लेंथ OP इज इक्वल टू 9 सेंटीमीटर दिलेला आहे आपल्याला. त्यानंतर लेंथ AB आपल्याला 24 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके. आता अजून काय दिलेलं आहे सेगमेंट OP परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. सेगमेंट OP हा कॉर्ड AB ला काय आहे परपेंडिक्युलर आहे. आता काय करूया आपण पहिल्यांदा PB ची लेंथ काढूया. पण त्याच्या आधी आपण रूल लिहूया परपेंडिक्युलर drawn from center of the circle to the chord bisect the chord
कॉर्ड असा आपण रूल लिहिला. ओके, म्हणजेच आता ही जी पीबी असणार आहे ती एबीच्या कशी लिहायची, आपल्याला हाफ लिहायची. मग कसं लिहायचं बघा, लेंथ पीबी इज हाफ ऑफ लेंथ एबी. म्हणजेच 1/2 एबीची लेंथ किती दिली आपल्याला बघा, इथं 24 दिलेली आहे. मग 24च्या हाफ 24, म्हणजेच 24चा हाफ किती येतो 12. म्हणजेच लेंथ पीबी किती आली 12 सेंटीमीटर. ओके, आता पुढे काय करायचं बघा, इथं राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे बघा, ओ पी बी हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. ओ पी बी हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. म्हणून इथं आपण लिहायचं इन राईट अँगल ट्रायंगल. काय नाव आहे त्या राईट अँगल ट्रायंगलचं, ओ पी बी. या ओ पी बी राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय आहे, बाय पायथागोरस थेरम म्हणायचं. आता बाय पायथागोरस थेरम. तर पायथागोरसच्या थेरम प्रमाणे काय लिहायचं बघा, हायपोटेनस कोणता आहे बघा, राईट अँगलच्या समोरचा ओबी आहे, म्हणजेच ती रेडियस आहे की नाही. मग लिहायचं लेंथ ओबीचा स्क्वेअर. साइड 1 कोणती आहे बघा, इथं पी बी ही फर्स्ट साइड आहे इथली, म्हणून लिहायचं लेंथ पी बीचा स्क्वेअर प्लस दुसरी साइड आहे ओपी, लेंथ ओपीचा स्क्वेअर. आता ओबी आपल्याला माहित नाही, पीबी आपल्याला माहिती आहे. पीबी किती शोधले आपण इथं बघा, 12 सेंटीमीटर घेतली आहे की नाही. मग लिहायचं 12चा स्क्वेअर प्लस ओपी आपल्याला दिलेली आहे 9 आहे का नाही, इथं लिहिली 9. मग लिहायचं 9चा स्क्वेअर, 12चा स्क्वेअर 144 बरोबर, 9चा स्क्वेअर 81, ॲडिशन केलं तर येतं 225. म्हणजेच लेंथ ओबीचा स्क्वेअर किती आला 225. आपल्याला फक्त लेंथ ओबी पाहिजे, म्हणजे रूट काढायचं त्याचं. 225चं स्क्वेअर रूट किती आहे 15 आहे, म्हणून आन्सर येणार 15 सेंटीमीटर. मग आपण इथं लिहिणार द रेडियस ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही असं लिहायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकताय आणि सोडवू शकताय. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. आता मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा, काय आहे क्वेश्चन बघा. सी इज द सेंटर ऑफ द सर्कल हुज रेडियस इज 10 सेंटीमीटर. आता या ठिकाणी सर्कल काय आपल्याला दिलेलं नाही क्वेश्चन मध्ये, आपण इथे एक सर्कल काढूया, अंदाजे सर्कल काढूया. त्याचं सेंटर आहे सी, त्याचं सेंटर आहे सी, त्याची रेडियस आहे 10 सेंटीमीटर, म्हणजे इथून इथपर्यंत त्याचं डिस्टन्स आहे 10 सेंटीमीटर. इथं डी पॉइंट घेऊया, ही आहे 10 सेंटीमीटर. आता आपल्याला म्हटलेलं आहे फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. आता ही जी कॉर्ड आहे, या कॉर्डला आपण इथं बी डी ही कॉर्ड घेऊया आणि आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. ही जी बी डी ही जी कॉर्ड आहे ती आहे 12 सेंटीमीटरची, आणि इथं आपण ही घेऊया आणि इथं एम पॉईंट घेऊया, म्हणजे आपल्याला सी एम हे डिस्टन्स काढायचं आहे. आपल्याला कोणतं अंतर काढायचं सी एम, म्हणजे सेंटरपासून कॉर्डपर्यंतचं अंतर काढायचं आहे. इथं एम पॉईंट घेतलेला आहे, आपल्याला सी एम हे डिस्टन्स काढायचं आहे. आता सुरुवात करूया सोडवायला. आपल्याला पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी लिहूया. 4 नंबरचा क्वेश्चन आहे. लेंथ सी डी आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर, लेंथ बी डी दिलेली आहे 12 सेंटीमीटर. ओके,
आणि सेगमेंट CM हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे कोणाला, कॉर्ड BD ला. ओके. मग आता यापूर्वीचं आपण जसं सोडवलं गणित तसंच आता हे सोडवायचं आहे. मग आता या ठिकाणी इथं आपल्याला पहिल्यांदा MD हे डिस्टन्स काढावं लागणार आहे, बरोबर की नाही इथं, कारण की इथं राईट अँगल ट्रायंगल तयार होते. पहिल्यांदा MD काढूया. आता BD 12 सेंटीमीटर आहे तर MD किती असणार आहे, 6, कारण की सेंटर पासून कॉर्ड पर्यंत जर आपण परपेंडिक्युलर लाईन काढली तर त्या ठिकाणी त्याचे 2 सारखे भाग होत असतात. मग या ठिकाणी आपण सेंटेन्स लिहूया, एक रूल लिहूया. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. बघा आता, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. आता कॉर्ड कोणती आहे बघा, BD आहे, आणि आपल्याला अंतर कोणतं काढायचं आहे, MD चं काढायचं आहे. मग इथं आपण लिहूया लेंथ MD इज इक्वल टू, सॉरी इथं असं लिहूया, लेंथ MD इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ CD. BD ही कॉर्ड आहे, BD ही कॉर्ड आहे, त्याच्या निम्मी कोणती असणार आहे, MD असणार आहे. म्हणून इथं लिहिणार आपण लेंथ MD इज इक्वल टू 1/2. BD आपल्याला दिलेली आहे 12, मग 1/2 12च्या हाफ किती येणार आहे, 6 सेंटीमीटर. लेंथ MD किती आली, 6 सेंटीमीटर. ओके. आता इथं राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे CMD. मग आपण इथं म्हणणार इन राईट अँगल्ड ट्रायंगल CMD हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता बाय पायथागोरस थेरम म्हणायचं. बाय पायथागोरस थेरम. तर बाय पायथागोरस थेरमने काय होणार बघा, इथं हायपोटेनस आहे CD, मग इथं म्हणणार आपण लेंथ CD चा स्क्वेअर इज इक्वल टू, त्याची एक साइड आहे MD, मग इथं म्हणणार लेंथ MD चा स्क्वेअर. सेकंड साइड आहे CM, मग इथं म्हणणार लेंथ CM चा स्क्वेअर. आता CD आपल्याला दिलेली आहे 10, मग येणार 10 चा स्क्वेअर इज इक्वल टू MD आपण किती शोधलेले आहे, 6, मग इथं येणार 6 चा स्क्वेअर प्लस लेंथ CM स्क्वेअर आपल्याला शोधायचे आहे. 10 चा स्क्वेअर 100, 6 चा स्क्वेअर 36 प्लस लेंथ CM चा स्क्वेअर. आता पुढे आपण गेलं तर 100 इथंच राहणार, हा 36 इकडं प्लस आहे, इकडं मायनस होणार, इथं उरणार लेंथ CM चा स्क्वेअर. 100 मधून 36 गेल्यावर उरतात 64 इज इक्वल टू लेंथ CM चा स्क्वेअर. मग आता दोन्ही बाजूचा आपण रूट काढायचं, कारण की आपल्याला लेंथ CM हवी आहे. मग 64चं रूट आहे 8 इज इक्वल टू लेंथ CM. लेंथ CM इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. CM किती मिळाले तुम्हाला, 8 सेंटीमीटर मिळाले, बरोबर. म्हणजेच फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर, म्हणजे सेंटर पासून कॉर्ड पर्यंतचं अंतर किती आहे, तर ते आहे 8 सेंटीमीटर आहे. मग आपण लिहिणार डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 8 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे आणि वहीत व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. थँक्यू.